आपल्या श्रोतांच्या या सखोल अभ्यासामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा संकल्पनेचा माग काढणार आहोत जी वरवर पाहता खूप साधी वाटते. अगदी. पण तिच्या मुळाशी एक मोठं वैश्विक नाट्य दडलेलं आहे. ती संकल्पना आहे पहिलं फळ किंवा फर्स्ट फ्रुट्स. आता हा शब्द ऐकल्यावर अनेकांना कदाचित शेती किंवा कापणीचं चित्र डोळ्यासमोर येईल. हो, बरोबर. पण आपल्या श्रोत्यांनुसार ज्यात बायबलमधील प्रकटीकरण, लेवियन आणि करिंदकरांस पत्र यांसारख्या पुस्तकांचा समावेश आहे, याचा संबंध थेट देवाच्या चारित्र्यावर लावलेल्या एका आरोपाशी आणि त्याच्या अंतिम उत्तराशी आहे. अगदी. आज आपण हेच उलगडून पाहणार आहोत की एक साधा म्हणजे कृषी संबंधित शब्द इतका महत्वाचा का बनतो. या श्रोत्यांनुसार ही संकल्पना म्हणजे केवळ एक उपमा नाही, तर ती एका वैश्विक संघर्षाच्या समाधानाची किल्ली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून देवाच्या आज्ञा, मानवी निष्ठा आणि भविष्यातील घटनांचा एक संपूर्ण आराखडा कसा मांडला आहे हे समजून घेणं हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचं ध्येय आहे. चला तर मग या नाट्यमय कथेच्या सुरुवातीपासून सुरुवात करूया. सगळा संघर्ष सुरू होतो एका मोठ्या आरोपाने. तर आपल्या स्रोतांनुसार या सगळ्याच्या मुळाशी एक वैश्विक संघर्ष आहे. सैतान देवावर एक खूप गंभीर आणि थेट आरोप करतो. तो म्हणतो, तुम्ही निर्माण केलेले प्राणी तुमच्या आज्ञा पाळूच शकत नाहीत. तुमचे नियम त्यांच्यासाठी खूप कठीण आहेत, ते अव्यवहार्य आहेत. हा आरोप फक्त माणसांच्या क्षमतेवर नाही, तर तो थेट देवाच्या स्वभावावर, त्याच्या न्यायावर आणि त्याच्या प्रेमावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. बरोबर. हा आरोप खूपच भेदक आहे, कारण तो देवाच्या निर्मितीच्या हेतूवरच शंका घेतो. आणि या स्रोतांनुसार पापाचं मूळ हे शंका आहे. शंका? हो. जेव्हा तुम्हाला नियम बनवणाऱ्याच्या हेतूविषयी शंका असेल, तेव्हा तुम्ही त्याच्यावर खरं प्रेम करू शकत नाही. आणि प्रेमाशिवाय आज्ञांचं पालन करणं हे केवळ एक ओझं बनतं. अच्छा, ती खरी निष्ठा राहत नाही. अगदी. त्यामुळेच देवासमोर एक मोठं आव्हान उभं राहतं की हा आरोप आणि ही शंका कायमची कशी खोडून काढायची. एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतो. जर देव इतका सर्वशक्तिमान आहे, तर तो सैतानाचा आरोप एका क्षणात खोटा का ठरवत नाही? त्याला उत्तर देण्यासाठी इतक्या मोठ्या योजनेची, साक्षीदारांची आणि हजारो वर्षांची गरज का पडावी? खूप महत्वाचा प्रश्न आहे. या स्रोतांनुसार मुद्दा शक्तीचा नाही, तर चारित्र्याचा आहे. देव हा आरोप बळजबरीने किंवा चमत्कार करून नाही, तर पुराव्यानिशी खोडून काढू इच्छितो. पुराव्यानिशी? हो. त्याला हे दाखवायचंय की त्याची निर्मिती त्याच्यावर स्वेच्छेने प्रेम करू शकते आणि त्याच्या आज्ञांचं पालन करू शकते. हे जबरदस्तीने सिद्ध करता येत नाही. बरोबर. यासाठी अशा साक्षीदारांची गरज आहे जे स्वतःच्या जीवनातून अगदी मृत्यूला सामोरं जाऊनही हे सिद्ध करतील की देवावर प्रेम करणं आणि त्याच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. आणि तेच हे हुतात्मा साक्षीदार म्हणजे मार्टर्ड विटनेसेस, म्हणजे हे या वैश्विक खटल्यातील देवाचे साक्षीदार आहेत. अगदी. आणि इथेच पहिलं फळ ही संकल्पना केंद्रस्थानी येते. हे हुतात्मा साक्षीदारच पहिलं फळ आहेत. अच्छा. जसं शेतकरी कापणीतला पहिला सर्वोत्तम भाग देवाला अर्पण करतो, त्याचप्रमाणे हे लोक आपलं जीवन देवाच्या सत्यासाठी अर्पण करतात. म्हणजे थोडक्यात हे पहिलं फळ म्हणजे सैतानाच्या आरोपाला दिलेलं जिवंत उत्तर आहे. त्यांचं बलिदान हे सिद्ध करतं की देवाचे नियम पाळणं शक्य आहे. आणि मग त्यांचं पुनरुत्थान हा या गोष्टीचा अंतिम पुरावा ठरतो की देवाच्या आज्ञा मृत्यूकडे नाही, तर जीवनाकडे नेतात. हो. आणि हा पुरावा केवळ पृथ्वीपुरता नाही, तर संपूर्ण सृष्टीसमोर देवाचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आहे. आता गंमत अशी आहे की स्रोतांमध्ये या पहिल्या फळांची एकच नाही, तर 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कापणी झाल्याचं वर्णन आहे. 3 वेगवेगळ्या कापण्या? हो. आणि प्रत्येक कापणी एका विशिष्ट यहुदी सणाशी जोडलेली आहे, ज्यामुळे या संपूर्ण योजनेला एक अद्भुत प्रतिकात्मक आणि भविष्यसूचक चौकट मिळते. हे खरंच खूप रंजक आहे. चला तर मग पहिली कापणी कोणती होती यापासून सुरुवात करूया. पहिली आणि सर्वात महत्वाची कापणी म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त. करिंथकरास लिहिलेल्या पत्रात त्यांना झोपी गेलेल्यांतील पहिलं फळ असं म्हटलं आहे. झोपी गेलेल्यांतील पहिलं फळ? हो. याचा अर्थ मृतांमधून पुन्हा जिवंत होणारे ते पहिले होते ज्यांनी इतरांसाठीही पुनरुत्थानाची आशा निर्माण केली. ते एका मोठ्या आध्यात्मिक कापणीची सुरुवात होते. पण याचा यहुदी सणांशी काय संबंध आहे? इथेच या स्रोतांमधील रचना आपल्याला चकित करते. लेव्ही पुस्तकात पहिल्या फळांच्या सणाचं म्हणजे फीस्ट ऑफ फर्स्ट फ्रूटचं वर्णन आहे. हा सण पासोवरच्या सणानंतरच्या शब्बातच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जायचा. ओके.
या दिवशी मुख्य याजक धान्याची पहिली पेंडी म्हणजेच त्या वर्षाच्या कापणीचा पहिला भाग देवासमोर ओवाळायचा. हे या गोष्टीचं प्रतीक होतं की ही सगळी कापणी देवाचाच आशीर्वाद आहे. एक मिनिट थांबा. तुम्ही म्हणताय की येशूचं पुनरुत्थानही शब्बातच्या दुसऱ्या दिवशी झालं? अगदी. म्हणजे बरोबर त्याच दिवशी ज्या दिवशी हा पहिल्या फळांचा सण साजरा केला जात असे. अगदी. स्रोतांनुसार हे तंतोतंत जुळून येतं. त्यामुळे त्यांचं पुनरुत्थान ही केवळ एक ऐतिहासिक घटना राहत नाही, तर ती एका प्राचीन सणाची भविष्यसूचक पूर्तता बनते. ते मानवतेच्या मोठ्या कापणीचे पहिले परिपूर्ण फळ ठरले. यातून हे दिसतं की या घटना निव्वळ योगायोग नाहीत, तर एका मोठ्या पूर्वनियोजित आराखड्याचा भाग आहेत. हे खरंच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे एका प्राचीन सणाच्या दिवशीच अगदी तशीच घटना घडणं. ठीक आहे. तर येशू हे पहिलं उदाहरण झालं, पण स्रोतांमध्ये या पहिल्या फळांचे आणखी गट आहेत का? हो. दुसरी कापणी म्हणजे पेंटेकोस्टच्या दिवशी जमलेले शिष्य, त्यांना पवित्र आत्म्याचे पहिले फळ असं म्हटलं गेलं आहे. पेंटेकॉस्ट. पहिल्या फळांच्या सणानंतर बरोबर 50व्या दिवशी पेंटेकोस्ट नावाचा सण येतो आणि याच दिवशी शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. हा त्या आध्यात्मिक जीवनाचा पहिला हप्ता किंवा एक प्रकारची हमी होती, जी भविष्यात सर्व विश्वासणाऱ्यांना मिळणार होती. या घटनेला प्रारंभिक पाऊस किंवा अर्ली रेन असंही म्हटलं आहे, बरोबर? पण पाऊस हा शब्द का वापरला आहे? ह्याचा अर्थ असा आहे का की हा आशीर्वाद टप्प्याटप्प्याने येतो? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. इस्रायलमधील शेतीच्या चक्रावर आधारित ही एक सुंदर उपमा आहे. तिथे पेरणीनंतर प्रारंभिक पाऊस येतो, जो बिया रुजण्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असतो. आणि कापणीच्या ठीक आधी शेवटचा पाऊस म्हणजे लॅटर रेन येतो, जो पिकाला पूर्णपणे पिकवतो आणि कापणीसाठी तयार करतो. अच्छा. त्याचप्रमाणे पेंटेकॉस्टचा दिवस हा आध्यात्मिक पिकासाठी प्रारंभिक पाऊस होता, जो आजही सुरू आहे. पण स्रोत सांगतात की अंतिम कापणीच्या आधी एक शेवटचा पाऊस येणार आहे. आणि तो शेवटचा पाऊस तिसऱ्या कापणीशी संबंधित असणार, बरोबर? अगदी बरोबर. आणि तीच आहे तिसरी आणि अंतिम कापणी. हा तो गट आहे ज्यानंतर शेवटच्या काळातील मोठ्या घटनांची साखळी सुरू होते. ओके. प्रकटीकरण पुस्तकात ह्यांचा उल्लेख 1,44,000 असा आहे. त्यांचं वर्णन शुद्ध, निष्कलंक आणि देवाचे पूर्णपणे अनुयायी असं केलं आहे. त्यांनाच पवित्र आत्म्याचा शेवटचा पाऊस मिळतो, ज्यामुळे ते आध्यात्मिकरित्या पूर्णपणे परिपक्व होतात आणि अंतिम परीक्षेसाठी तयार होतात. ठीक आहे. मला आता हे स्पष्ट होतंय. येशू जे झोपी गेलेल्यांतील पहिले फळ आहेत, ते म्हणजे एक प्रकारचे प्रोटोटाईप. हो. पेंटेकॉस्टचे शिष्य पवित्र आत्म्याचे पहिले फळ ही झाली पहिली लाट. आणि हे 1,44,000 लोक मनुष्यांतून विकत घेतलेले पहिले फळ हा झाला अंतिम आणि परिपूर्ण गट. उत्तम. 3 वेगवेगळ्या कापण्या, 3 वेगवेगळे गट आणि प्रत्येक पुढच्या मोठ्या घटनेची नांदी ठरतो. उत्तम सारांश. आणि या तिसऱ्या गटावर शिक्कामोर्तब झाल्यावर घटनाक्रम एका वेगळ्याच गतीने पुढे जातो. आणि हा पुढचा सगळा घटनाक्रम पुन्हा एकदा यहुद्यांच्या वर्षाच्या शेवटच्या 3 मोठ्या सणांच्या आराखड्यात बसवलेला आहे. म्हणजे आणखी सण. तर या 1,44,000 लोकांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर घटनांची एक साखळी सुरू होते, जी या 3 सणांशी जोडलेली आहे. हा क्रम कसा आहे हे समजून घेणं थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. हे मान्य आहे की हे सगळं खूप गुंतागुंतीचं वाटू शकतं. पण आपण जर या सणांना एका मोठ्या नाटकाचे 3 अंक म्हणून पाहिलं तर चित्र स्पष्ट होतं. 3 अंक. ओके. हे शेवटच्या काळातील घटनांचा एक प्रकारे नकाशाच आहे. तर तो क्रम असा आहे. पहिला अंक शिंगांचा सण, फीस्ट ऑफ ट्रम्पेट्स, शिंगांचा सण. हां. यहुदी कॅलेंडरच्या 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. नावाप्रमाणेच हा घोषणेचा दिवस आहे. स्रोतांनुसार हे येशूच्या हवेतील दुसऱ्या येण्याचा प्रतीक आहे. याच वेळी 7वा आणि शेवटचा करणा वाजवला जातो आणि पहिलं पुनरुत्थान होतं. अच्छा. ज्यात देवाचे निवडलेले संत म्हणजेच ते पहिलं फळ पुन्हा जिवंत होता. ठीक आहे. म्हणजे 1,44,000 लोकांची संख्या पूर्ण होताच करणा वाजतो आणि पहिलं पुनरुत्थान होतं. हा झाला पहिला अंक घोषणा. यानंतर काय होतं, पृथ्वीवर काय घडतं? यानंतर येतो दुसरा अंक प्रायश्चित्ताचा दिवस, डे ऑफ ॲटोनमेंट. हा 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी येतो प्रायश्चित्ताचा दिवस. हो, हा न्यायाचा आणि विभाजनाचा काळ आहे. इथे एक मोठा विरोधाभास आहे. जे पुनरुत्थित झाले आहेत त्यांच्यासाठी स्वर्गात हा आनंदाचा आणि प्रायश्चित्ताचा काळ असतो, पण त्याचवेळी पृथ्वीवर देवाचा क्रोध प्रकट होतो आणि 7 मोठ्या पीडा म्हणजे 7 प्लेग्स येतात.
बापरे. हा पृथ्वीवरील दुष्टांच्या न्यायनिवाड्याचा काळ आहे. म्हणजे एकाच वेळी 2 ठिकाणी 2 वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. स्वर्गात उत्सव आणि पृथ्वीवर न्याय. आणि यानंतर येतो तिसरा आणि शेवटचा अंक. तिसरा अंक, मंडपांचा सण, फीस्ट ऑफ टॅबरनेकल्स. हा 7व्या महिन्याच्या 15व्या दिवशी सुरू होतो आणि तो उत्सवाचा आणि विश्रामाचा सण आहे. हे 1000 वर्षांच्या राज्याचं प्रतीक आहे. 1000 वर्षांचं राज्य. हो, पृथ्वीवरच्या 7 पिढ्या संपल्यानंतर आणि येशू पृथ्वीवर न्याय करण्यासाठी आणि आपलं राज्य स्थापन करण्यासाठी आल्यानंतर या सणाची म्हणजेच 1000 वर्षांच्या शांततेच्या राज्याची सुरुवात होते. वा. म्हणजे हे 3 सण म्हणजे फक्त टाईमलाईन मार्कर नाहीत, तर प्रत्येक सणाचा एक विशिष्ट अर्थ आहे. घोषणा, न्याय आणि मग उत्सव. अगदी. हुतात्म्यांची संख्या पूर्ण झाल्यावर येशू हवेत येतो. मग पुनरुत्थान होतं. त्यानंतर पृथ्वीवर पीडा येतात आणि या सगळ्याच्या शेवटी येशू पृथ्वीवर येतो आणि 1000 वर्षांचं राज्य सुरू होतं. हा संपूर्ण घटनाक्रम या 3 सणांच्या प्रतिकात्मक चौकटीत छपखल बसवला आहे. तुम्ही अगदी बरोबर समजून घेतलं आहे. हे केवळ सण नाहीत, तर एकामागून एक घडणाऱ्या वैश्विक घटनांचे सूचक आहेत. हे देवाच्या योजनेचं कॅलेंडरच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ठीक आहे. हा सगळा घटनाक्रम आणि त्याचं सणांशी असलेलं नातं खरंच अविश्वसनीय आहे. पण आता आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया, जिथून आपण सुरुवात केली होती. या सर्व घटनांमधून देवाच्या आज्ञांची सत्यता आणि सैतानाच्या आरोपाचं काय होतं, ते कसं खोटं ठरतं? इथेच या संपूर्ण कथेचा कळस आहे. या स्रोतांनुसार जेव्हा हुतात्म्यांची म्हणजेच पहिल्या फळांची आवश्यक संख्या जवळजवळ पूर्ण होते, तेव्हा सैतानाला हे कळून चुकतं की त्याचा वेळ आता संपत आला आहे. ओके. त्याला स्वर्गातून पृथ्वीवर टाकलं जातं. त्यामुळे तो प्रचंड क्रोधाने अधिक लोकांना मारण्यासाठी आणि देवाच्या योजनेत अडथळा आणण्यासाठी पृथ्वीवर हिंस्र श्वापदांना म्हणजेच क्रूर राजकीय आणि धार्मिक सत्तांना उभं करतो. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की सैतानाचा शेवटचा डाव त्याच्यावरच उलटतो. तो जे करायला जातो त्यानेच देवाची योजना पूर्ण होते. अगदी. हा तर जबरदस्त ट्विस्ट आहे. अगदी. हाच तो दैवी विरोधाभास आहे. डिवाइन आयरनी. सैतानाचं शेवटचं सर्वात हिंसक कृत्यच त्याच्या पराभवाचे कारण ठरतं. कसं? कारण त्याच्या छळामुळेच देवाच्या साक्षीदारांची ती आवश्यक असलेली संख्या पूर्ण होते. तो जे करायला जातो त्यानेच त्याच्या विरोधात निकाल लागतो. आणि ती संख्या पूर्ण होताच. 7वा करणा वाचतो आणि पहिलं पुनरुत्थान होतं. आणि मग ते पुनरुत्थित झालेले संत ते पहिलं फळ स्वतःच सैतानाच्या आरोपाला जिवंत, चालतं बोलतं उत्तर बनतात. वा. ते या गोष्टीचा पुरावा बनतात की देवाने निर्माण केलेले प्राणी देवाच्या आज्ञा पाळू शकतात, त्याच्यावर प्रेम करू शकतात आणि अगदी मृत्यूपर्यंत निष्ठावान राहू शकतात. म्हणजे सैतानाचा तो मूळ आरोप की तुमचे प्राणी तुमच्या आज्ञा पाळू शकत नाहीत, तो त्या क्षणी कायमचा धुळीला मिळतो. हो, तो आरोप कायमचा शांत होतो. संपूर्ण सृष्टीसमोर हे सिद्ध होतं की देवाच्या आज्ञा अन्यायकारक नव्हत्या तर जीवनदायी होत्या. आणि या विजयामुळे देवाला संपूर्ण सृष्टीवर न्याय करण्याचा नैतिक हक्क मिळतो. कारण आता त्याच्या न्यायावर किंवा प्रेमावर कोणीही शंका घेऊ शकत नाही. त्याचं चारित्र्य, त्याची न्यायप्रियता आणि त्याचं प्रेम संपूर्ण सृष्टीसमोर निर्विवादपणे सिद्ध होतं. हेच या पहिल्या फळांचं अंतिम आणि सर्वात मोठं कार्य आहे. आजच्या या विश्लेषणातून आपण पाहिलं की पहिलं फळ ही संकल्पना केवळ एका कापडीपुरती मर्यादित नाही, ती एका मोठ्या वैश्विक नाट्याचा भाग आहे, जे एका आरोपणाने सुरू होतं. बरोबर. आपण पाहिलं की येशू, सुरुवातीचे शिष्य आणि 1,44,000 लोक यांच्यासारखे 3 महत्त्वाचे गट पहिल्या फळांच्या रूपात कसे समोर येतात आणि त्यांची निष्ठा आणि बलिदान देवाच्या नियमांची सत्यता कशी सिद्ध करतं. आणि ही संपूर्ण प्रक्रिया यहुदी सणांच्या प्रतिकात्मक चौकटीत किती सुंदररित्या बसवलेली आहे, हे खरंच थक्क करणारं आहे. हो, आणि या स्रोतांमध्ये यावर भर दिला आहे की या घटना केवळ मानवाच्या तारणासाठी नाहीत, तर त्या देवाचं निर्दोषत्व संपूर्ण सृष्टीसमोर सिद्ध करण्यासाठी आहेत. यातून एक खूप खोलवर विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. तो कोणता? या संपूर्ण प्रक्रियेचा, या वैश्विक संघर्षाचा अंतिम उद्देश केवळ सैतानाला चुकीचं सिद्ध करणं आहे की त्या निमित्ताने निर्माण केलेल्या प्राण्यांना देवाच्या स्वभावाबद्दल, त्याच्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या न्यायाबद्दल एक चिरस्थायी सत्य शिकवणं आहे? कदाचित हा संघर्ष केवळ एका आरोपाचं खंडन करण्यासाठी नाही,
तर देवाचं चारित्र्य अधिक खोलवर आणि अधिक तेजस्वीपणे प्रकट करण्यासाठी आहे. हा संघर्ष शेवटी कोणासाठी आहे? पराभूत होणाऱ्या शत्रूसाठी की प्रेम करणाऱ्या निर्मितीसाठी? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.